हाय हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत राहूया, आनंदात राहूया. चला तर मग हा केदारनाथ ट्रिपचा तिसरा भाग आज आपण पाहणार आहोत. फायनली 22 किलोमीटरचा ट्रेक करत डोंगरदऱ्या, धबधबे आणि हिरवागार निसर्गाचा आनंद घेत आम्ही केदारनाथच्या डोंगरावरती पोहोचलो होतो. घोड्यांवरून उतरलो आणि नंतर आम्हाला मंदिरापर्यंत जाण्यासाठी 2-3 किलोमीटरचा प्रवास करायचा होता बाय वॉक. पण अगदी 22 किलोमीटरचा ट्रेक करत असताना खूप थकून गेलो होतो, त्यामुळे पायी जाणं शक्य नव्हतं आणि उंची जास्त असल्यामुळे, डोंगराची उंची जास्त असल्यामुळे तिथे श्वासाचा प्रॉब्लेम येत होता. सो आम्ही थोडा वेळ तिथे रेस्ट घेतली आणि थोडं फोटोशूट करून पुढे निघालो. आईवडिलांना चालणं शक्य नसल्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही डोली केली होती आणि आम्ही बाय वॉक निघालो. तुम्ही बघू शकताय खूप छान फॉगी क्लायमेट आहे. खूप फ्रेश आणि आनंददायी वातावरण. फायनली ड्रीम कम ट्रू. मी खूप अशा तऱ्हेने आम्ही पोचलेलो आहोत केदारनाथ बाबाच्या मंदिरापाशी. इथे आपण बघू शकता मंदिर. जिंदगी में थोड़ा टाइम निकाल के घूमने जाया करो. फैमिली के साथ जाओ, फ्रेंड्स के साथ जाओ. अगर कोई बहाना बना ले तो खुद चले जाओ. कब घूमोगे फिर? बुढ़ापे में घुटनों के साथ घूमोगे क्या? आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण स्वतःलाच विसरून चाललोय. स्वतःकडे पाहायला आपण विसरतोय, स्वतःला वेळ द्यायला विसरतोय. तर आपल्या रोजच्या कामांमधून थोडासा वेळ काढून आपण नक्कीच वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिली पाहिजे. निसर्गामध्ये आपण फिरलं पाहिजे. खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं आणि परत बॅक टू वर्क जाताना परत एनर्जेटिक वाटतं. सो केदारनाथची ट्रिप खूप छान आहे. आम्ही इथे पोचलो आहे मंदिराच्या आवारात आणि पोचल्या पूर्ण फॉगी क्लायमेट होतं. And finally I reached the destination here. You can see it. जय श्री केदार. वरती पोचल्यावर तुम्हाला तिथे टेंट आहेत अवेलेबल, किंवा जर रूम पाहिजे असेल तर रूमही अवेलेबल आहे. सो वातावरण खूप थंड असतं, त्यामुळे तिथे आपल्याला हीटरची गरज असते. तर रूम्समध्ये आणि टेंट्समध्ये पण त्यांनी हीटरची व्यवस्था केलेली आहे. सो तुमच्याकडे थर्मल असणं गरजेचं आहे. पाऊस सतत येत असतो तिथे, त्यामुळे तुमच्याकडे रेनकोटही हवा. तुम्ही बघू शकताय खूप छान वातावरण. एक अर्धा तास तरी पूर्ण फॉग होतं. अर्ध्या तासानंतर थोडंसं वातावरण निवळलं आणि जसं फॉग बाजूला झाला त्यानंतर तो बर्फावाला जो डोंगर आहे तो पूर्ण विजिबल झाला आणि खूप छान असा व्ह्यू दिसत होता. सो आय वॉज व्हेरी हॅपी. फायनली भोलेनाथचं दर्शन आम्हाला घ्यायचं होतं. सो गेल्या आम्ही तिथे रूम बुक केली आणि त्यानंतर इव्हिनिंगचा टाईम होता. सो मंदिराकडे गेल्यानंतरचा जो व्ह्यू आहे तो ऑसम. तुम्ही बघू शकताय अगदी हिरवेगार डोंगर आणि पूर्ण बर्फाने आच्छादलेले डोंगर आपल्याला दिसत आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी पूरस्थिती निर्माण झाली होती केदारनाथला. त्यावेळेस खूपच नुकसान झालं होतं. परंतु त्यानंतर आता परिस्थिती खूप छान आहे तिथे. कोणी सांगितलं?
4 ते 5 वाजेच्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो होतो. अगदी अर्ली मॉर्निंग आम्ही निघालो होतो 7 ते 8 वाजता आणि आफ्टरनूनला मिड ऑफ द वे आणि फायनली 4-4:30च्या दरम्यान आम्ही तिथे पोहोचलो. त्यानंतर इव्हिनिंगची आरती मला अटेंड करायची होती. सगळे भाविकांनी तिथे गर्दी केलेली होती. आरतीच्या वेळी अगदी प्रसन्न वाटत होतं. वाव, किती छान व्ह्यू दिसतोय, तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर निसर्ग होता. खूपच मनमोहक दृश्य बघायला मिळत होतं. वातावरणामध्ये एक वेगळीच एनर्जी होती. आणि फायनली मी तिथे पोहोचलेले होते. एक वेगळेच पॉझिटिव्ह वाइब्स क्रिएट होत होते मंदिराच्या आवारात. सो प्रत्येकाने केदारनाथला गेलं पाहिजे. यंगस्टर्सने तर गेलंच पाहिजे. खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं, आनंददायी वाटतं. अगदी अर्ध्या तासानंतर पूर्ण फॉग निघून गेल्यावर थोडंसं ऊन तिथे पडलं होतं आणि त्या उन्हामध्ये बर्फाचे डोंगर खूप छान रिफ्लेक्ट होत होते. तिथे आजूबाजूला शॉपिंगसाठी स्टॉल्स होते. स्नॅक्स सेंटर्स अवेलेबल आहेत. पण आपल्याकडे मंदिरामध्ये दर्शन घेण्याची पद्धत खूपच चुकीची आहे असं मला वाटतं. जर तुम्ही लाईनमध्ये दर्शन घ्यायचं असेल तर सगळ्यांसाठी एकच सुविधा अवेलेबल असली पाहिजे. आपल्याकडे VIP दर्शनाची एक वेगळीच पद्धत सुरू आहे. बॅक एंडने पैसे द्यायचे आणि पैसे देऊन दर्शन घ्यायचं कमी वेळामध्ये. परंतु सर्वच भाविक खूप मेहनतीने आणि कष्टाने वरतीपर्यंत पोहोचलेले असतात. सो सर्वांनाच समान वेळ दिला पाहिजे आणि दर्शन घेण्यासाठी एकच पद्धत अवलंबली गेली पाहिजे असं मला तरी वाटतं. तुम्ही बघू शकताय मंदिराच्या पाठीमागे खूप छान असा व्ह्यू आहे. मनातले सगळे विचार बाजूला ठेवून अगदी शांत माइंडसेटने तिथे थोडा वेळ स्पेंड केला. अगदी छान वाटलं, प्रसन्न वाटलं. एक 1.5 ते 2 तास हा व्ह्यू अनुभवायला मिळाला आणि नंतर सनसेटच्या वेळी एकदम कूल वातावरण क्रिएट झालं होतं. हवामानामध्ये गारवा खूप जास्त होता आणि मध्ये पाऊसही येत होता.